IMP प्रश्न आहे बाळांनो, काळजीपूर्वक लक्ष ठेवा. इन ट्रायंगल PQR segment PM is a made an angle bisector of angle PMQ. PMQ and intersect side PQ and side PR in point X and Y respectively. Prove that XY parallel QR. XY ला पॅरलल द्यायचे असेल तर आपल्याला बाळांनो कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम घ्यावं लागेल. मग कॉन्व्हर्स ऑफ घ्यायचं असेल तर हे दोन्ही रेशो इक्वल दिले पाहिजेत. व्यवस्थित लक्ष द्या. अलीकडचे एक फिगर घेतो मी. कोणती फिगर बघा. PXQM अँगल बायसेक्टर दिलेले आपल्याला. इन ट्रायंगल PMQ रे MX is angle bisector of angle PMQ. तो अँगल बायसेक्टर असेल तर therefore by angle bisector theorem काय देणार. PX by XQ. PX by XQ is equal to PM by QM. नंबर 1. नंतर पलीकडची फिगर घेतो. हा ट्रायंगल घ्यायचा पलीकडचा. PMRY. In triangle PMR ray MY is angle bisector of angle PMR. PMR चा हा अँगल बायसेक्टर दिलाय. therefore by angle bisector theorem PM किंवा पलीकडं PY by YR PM by MR. नंबर 2. लक्ष काळजीपूर्वक ठेवा बाळांनो. पुन्हा फिगर घेतो. but PM is a median दिलेला आहे. therefore QM is equal to MR. नंबर 3. from 1, 2 and 3. आता काळजीपूर्वक लक्ष द्या बाळांनो. 1, 2, 3 वरून काय देतो. QM ची लांबी आणि MR ची लांबी इक्वल आहे. QM आणि MR हे दोघं इक्वल आहेत. PM ला PM आहे म्हणजे हे दोन्ही रेशो इक्वल झाले. मग हे दोन्ही रेशो इक्वल असतील तर हे रेशो कसे असणार. इक्वल. PX XQ
बरोबर पी वाय बाय वाय आर, पी एक्स एक्स क्यू पी एक्स बाय एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय बाय वाय आर. आता फिगर पी क्यू आर रेशो कोणता दिलाय, पी एक्स बाय एक्स वाय एक्स क्यू, पी एक्स बाय एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय बाय वाय आर. म्हणजे रेशो इक्वल झाले तर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटीनं पॅरलल लाईन झाल्या बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम एक्स वाय पॅरलल क्यू आर. इन ट्रायंगल अलीकडचा लहान ट्रायंगल घेतला, अँगल बायसेक्टर दिला, अँगल बायसेक्टर थेरम. दुसरा पलीकडचा ट्रायंगल घेतला, पुन्हा अँगल बायसेक्टर, दोन आकडा काढला. हे दोन्ही रेशो इक्वल दिलं का तर एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर, हेन्स एम क्यू इज इक्वल टू एम आर. एम क्यूची लांबी आणि एम आरची लांबी इक्वल आली, एम पीला एम पीला. हे दोघं इक्वल असतील तर हे दोघं इक्वल येतील बघा व्यवस्थित. मग हे दोघं इक्वल आली तर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनं काय होणार, एक्स वाय पॅरलल वाय क्यू आर. काळजीपूर्वक आणि एकदा बघा, हे दोघं आणि हे दोघं अंशाला अंश छेदाला छेद दिलेला इक्वल. मग हे दोघं इक्वल असतील तर हे दोघं इक्वल घेतलेले आहेत आणि कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम.